नेरला येथे उपसा सिंचन विद्युत उपकेंद्रातील बंद रोहित्रातून 15,40,000 रुपयांचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी अड्याड पोलिसात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विदर्भ जलविद्युत उपसा सिंचन उपविभाग भंडाराचे उपअभियंता राहुल वैद्य वय 35 वर्षे यांच्या कार्यक्षेत्रातील नेरला उपसा सिंचन विद्युत उपकेंद्रातील रोहित्रामधील टाकलेले 11,000 लिटर ऑइल किंमत 1,65,000 रुपये आणि 5,500 किलोग्रॅम वजनाची कॉपर वाइंडिंग किंमत 13,75,000 रुपये असा एकूण किंमत 15,40,000 रुपयांचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने रोहित्रा बंद असल्याची संधी साधून चोरी करून नेल्याची घटना दिनांक 8 मे 2024 ते 31 जुलै 2024 या कालावधीत घडली आहे। या प्रकरणी फिर्यादी राहुल वैद्य यांच्या तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन अड्याड येथे दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोज सोमवारला दुपारी 2 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इंगोले हे करीत आहेत। तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोज मंगळवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे।